पद्मावती आरीवर्क डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला आरीवर्क कसे शिकवायचे याबद्दल काही माहिती सांगणार आहे. आजपासून आपले आरीवर्कचे क्लासेस चालू होणार आहे. आजचा आपला पहिला दिवस आहे, तर मी आज तुम्हाला जे सामान लागणार आहे ते या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ते कसं वापरायचं याची तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका. तर मग आता काय सामान लागते ते बघूया. ह्या बघा, ह्या आरीवर्कच्या सुया, हे साधी सुई, हे दोरी धागा, एक कटर, एक कैची, एक स्केल, हे बॉल पेन्सिल, हा कॉटनचा एक कपडा, पुन्हा त्याला जरी थ्रेड, पुन्हा हे गोल्डन जरी थ्रेड, नंतर हे नायलॉनचे दोरे, त्याला एक 18 इंचाची एक रिंग लागणार आहे. त्यानंतर हे मोती, पुन्हा हे गोल्डन मोती आहेत, काही सिल्वर मोती आहे, काही लहान मोती आहेत. हे पाईप आहेत, याला पुंगळ्या पण म्हणतात. हे रंगीबेरंगी 2-3 प्रकारचे पाईप आहेत. एक गोल्डन आहेत, एक लहान आहे, हे मोठे आहेत. पुन्हा ही जरदोशी आहे, 2 प्रकारची जरदोशी आहे. हे मणी आहेत. पुन्हा ह्या टिकल्या, ह्या टिकल्यात सगळ्या. पुन्हा हे स्टोन आहे. पुन्हा हे स्टोन आहेत. हे काच येतं, त्रिकोणी काच. हे स्टोन आहेत. ह्या बारीक सिल्वर पुंगळ्या येतात. हे गव्हाळे मणी आहेत. हे मोती गोल मणी. ही चेन, हे स्टोन चेन आहे. त्यानंतर हे गोल्डन मणी आहेत. हे बारीक पण मणी आहेत आणि मोठे पण मणी आहेत. त्यानंतर हे स्टोन आहेत. पुन्हा हे स्टोन, हे 2-3 प्रकारचे स्टोन आहे. हे टिकल्या येतं. त्यानंतर हे टिकल्या आहे, हे स्टोन आहेत. आणि त्याला हे फॅब्रिक ग्लू, हे असे सामान हे आपल्याला अशा प्रकारचे सामान आपल्याला लागणार आहे. आपण याची उद्या सविस्तर पूर्ण माहिती बघू. आपल्याला जर एवढे आणू शकणार नाही तर आपण थोडे जसे लागेल तसे आणले तरी चालेल. मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे. थँक्यू.